नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? वैशाली संतोष यूट्यूब चॅनल तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे. आणि खूप जवळजवळ 2 महिन्यांनी व्हिडिओ बनवते आहे. तर आत्ता आम्ही निघालो आहोत गावाला, गणपतीसाठी निघालो आहोत गावाला. म्हणजे आता आम्ही गणपतीच्या आय थिंक 4थ्या दिवशी जातो आहे ना. गणपतीच्या 4थ्या दिवशी आम्ही आता चाललो आहोत गावाला, कारण सुट्टी नाही मिळाली संतोषला त्याच्यामुळे. तर म्हणजे 2-3 दिवसाची सुट्टी मिळालेली आहे. तर म्हटलं चला जाऊन येऊया गावाला, गणपतींचं दर्शन तरी घेऊन येऊया. आणि गणपती विसर्जनासाठी पण आम्ही गावाला असणार आहोत. तर चला आता निघालो आहोत. पॅकिंग झालेली आहे, आता गाडी सगळं सामान शिफ्ट करायचं आहे आणि निघायचं आहे. आणि तुम्हाला संतोषला पण भेटवते. संतोष खाली गेला आहे, गाडी गेटवरती आणायला गेलं आहे. मग गाडी आणली की फटाफट सगळं गाडीमध्ये सामान शिफ्ट करू आणि निघू. आणि फर्स्ट टाईम आम्ही लवकर निघतो आहे. तुम्हाला दिसतं आहे का त्याच्यामध्ये 5:30, म्हणजे आमचं घड्याळ तो पुढे आहे 10 मिनटं, तर 5:30 वाजले आहे त्याप्रमाणे. आणि म्हणजे 5:30च्या पण आम्ही आधी निघतो आहोत. फर्स्ट टाईम असं झालं आहे की टायमावर निघतो आहोत आम्ही, म्हणजे लवकर ठरवलं आणि लवकर निघतो आहे. आणि ते बॅगा दिसत आहेत तुम्हाला, म्हणजे ह्याच्यातल्या काही बॅगा अजून आहेत, त्या अजून संतोष खाली घेऊन गेलेला आहेत 1-2 बॅगा. हा बघा संतोष पण आलेला आहे. संतोष सगळं सामान थोडं थोडं करून शिफ्ट करतो. आता मी पण त्याला हेल्प करते, कारण मोठी बॅग त्याला नाही उचलायला मी देत त्याच्यामुळे. तर आता आम्ही सामान पहिला शिफ्ट करतो आणि नंतर भेटतो तुम्हाला परत. काहीतरी गोड खाऊया, गूळ खाऊया जरासं. निघताना काहीतरी गोड खायला पाहिजे ना घरातून, कारण बाकी काहीच नाश्ता वगैरे केलेला नाही आहे. नाश्ता वगैरे केला असं तर टेन्शन नव्हतं, पण नाश्ता वगैरे काही केलं नाही. सगळं बाहेर आता मला करायचं आहे. आम्ही काही बनवत नाही बसलो, म्हणूनच टायमावर निघतो आहे आम्ही खरं तर आता थोडंसं असं गूळ खातो जरा 3 जण आणि मग निघतो. निघालो आहोत आम्ही आता गावाला. आमच्या सोसायटीचे गणपती जरा दाखव जरा. सोसायटीचे गणपती आमच्या सोसायटीतले गणपती आहेत. चला आता गणपती बाबा सगळ्यांना व्यवस्थित ठेवा. चला आता गावाला निघालो. चला आता आम्ही निघालो आहोत. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. दिसते का केसर? राहू दे आता. एवढ्या सकाळी तर आम्ही पहिल्यांदाच निघालेलो आहोत है ना. आता वाजले किती? आम्ही ठरवतो पण कधीच एवढं लवकर निघालो नाही. ठीक आहे. आज फार तर जास्त अर्धा तास लेट झालाय, पण 5:30 वाजता निघालेलो होतो आम्ही. फायनली गाडी सुरू झालेली आहे आमची. एवढं लवकर कधी माहिती नाही पडलं की 7व्या दिवशी विसर्जन होतात, पण 6व्या दिवशी किंवा 5व्या दिवशी विसर्जन होतात. अच्छा, 6व्या दिवशी मोस्टली मला वाटतं असतं. हा, पण ह्या वर्षी मी असं अजूनपर्यंत ऐकलं नव्हतं 7व्या दिवशी विसर्जन होतं. म्हणजे ह्या वर्षी असं आलंय. आणि हा ओंकार हा आमचे म्हणजे हा दुसऱ्यांदा आता आला आपल्याकडे. म्हणजे पहिला होता तो ड्रायव्हिंग करण्यासाठी. हा ऍक्च्युली संतोष बरोबर त्याने जॉब सुद्धा केलेला आहे ना. हा एकत्र म्हणजे काम केलेलं आहे. चला आता वाजले 5:30. बघूया आता, ट्रॅफिक नाही भेटली तर लवकर जाऊ. नको भेटू दे ट्रॅफिक, फटाफट आम्ही गावाला जाऊन देत. आता आपल्याला मेन मानगावचं हे आहे. मुंबईमध्ये आता माहिती नाही पुढे काय आहे ते हायवेला. घोडबंदर क्रॉस झाली. हा ना, मेन तेच आहे घोडबंदर. घोडबंदर क्रॉस झाला मग काय टेन्शन नाही. आणि पुढे मानगाव नाही दिसत आहे मी तुला अंधार दिसतोय. ठीक आहे. हायवे आलेला आहे. वसई हायवे आलाय वसई. आता वाजलं किती? 6:21 झाले. पण जवळ आता एकटाच आला ना आपल्याला. ना जाय थोडं 10 मिनिटं बाकी. In 200 meters, join with National Highway 48. रस्ता चांगला केलाय काय थोडासा? नाही, आतला साईडचा आहे, खालच्या साईडचा आहे ना रोड. आपण तिकडून येतो ना डायरेक्ट, त्याच्यामध्ये माहिती नाही आपल्याला इकडे हा रस्ता. पण असं वाटतंय हा नवीन केल्यासारखं वाटतं रस्ता. काय आता आपण ह्या रोडने कधी गेलो नाही ना. आपला संबंधच नाहीत ना. आपण हायवे वरून डायरेक्ट. Continue on National Highway 48 for 16 kilometers. हा बस झालंय बाबा, आता समजलं. थोडा आवाज येतो तिला, म्हणा थोडा आवाज कमी कर पाहिजे. मंथन रस्ता आहे असं केसर म्हणते.
मक्खन लावलं दिसत नाही. मग लावलेला असल्यामुळे तो फटाफट गाडी एकदम फास्ट मध्ये जाते ना. याला घेतलं. असाच रस्ता असू दे, खड्डे नसू देत आणि टायमावर आम्ही गावाला पोहोचू दे आणि ट्रॅफिक नको भेटू दे. मेन सगळ्यात जेवायची भूक लागली का नाश्त्याची भूक लागली? भूक लागली असं सकाळचा नाश्ता नाही झाला. आज आम्ही काही नाश्ता घरी बनवून घेऊन नाही जात. आता आम्ही दरवर्षी काय ना काय बनवून घेऊन जातो. सकाळचा नाश्ता, चहा बी सर्व. पण ह्या वेळेस म्हटलं टायमावर निघायचं आहे म्हणून काहीच नाही बनवलं. सकाळी किती वाजता उठलंय? मी किती वाजता उठलेली? तू तर झोपलंसच नाही. मला झोपच नाही लागली. मी 3 वाजता उठलो. असं ट्रॅव्हलिंग असले आणि लवकर उठायचं असलं ना का मला झोपच नाही लागत. मला ते टेन्शन असतं आता उठायचंय. हे दोघं मस्त झोपते. मी 3 लगेच तास तरी झोपले ना रे. 3 ते 4 तास. 3 तास जास्त नाही. 12 वाजता झोपलो ना. 1, 2, 3 तास म्हणजे 3 वाजता उठले. मला तेच वाटलं की होतंय की नाही उठायला तर मी तर झोपलीच नाही. त्याच्यामुळे झालो पटापट टायमात निघालो. कशी वैशू गाडी चालली आपली? सूर्योदय झालेला नाहीये. आपली गाडी कशी चालली आहे वैशू? झापूक चालली आहे. झापू झोपू. गाड्या कमी आहेत मेन म्हणजे. बघ ना तिथे समोर आता सकाळचं कधी अशा गाड्या कमी दिसत नाहीत ना हल्ली तरी. हल्ली खूप ट्रॅफिक असायला लागलं या रोडवरती. घोडबंदरचा रोड झाला का? त्या दिवशी आम्ही 4 तास ट्रॅफिक मध्ये गेलो. कुठे गेले ते? कांदिवलीला. हा इकडे घरून 7 वाजता निघाली, आधी रात्री 12 वाजता. आता आम्ही थांबलेलो आहोत पेट्रोल भरायला. कुठे आलेलो आहोत आता आम्ही? दहिसर नाही रे, भाईंदरचा ब्रिज ना. भाईंदरच्या ब्रिजच्या इथे आता आम्ही आलेलो आहोत. आणि किती मला वाटतं 1 तास 10 मिनटं वगैरे लागली असेल. सकाळी निघाल्यामुळे आम्ही इतक्या लवकर इथेपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि रस्ता ॲक्च्युली शॉर्टकट पण घेतला. नाला चौपाऱ्यावरून भरपूर फिरत आलो पण लवकर आलो, ते महत्वाचं. 1 मिनिट. भाईंदरचीच खाडी आहे ती. भाईंदरचा ब्रिज आहे. दहिसर माझ्या तोंडात आलं. भाईंदरचा ब्रिज आहे. काय शोधतोय संतोष? हे इथलं पडलं दिसत नाही. काय पडलं? ते फिल्टरचं हे असतं. कशाचं पण? खाली ठंडा ठंडा लग रहा है आज एकदम. भेटलं का काय ते? हा भेटलं पण लावायचं. चल आता पेट्रोलची काय टाकी फुल करून घे. काय बोलते? घोडबंदर रोड आहे ना. घोडबंदर रोड आता येणार आहे, अजून आला नाहीये. हे आता जे आहे ना, ही भाईंदरची खाडीचा जो ब्रिज आहे ना, म्हणजे भाईंदरचा ब्रिज आहे. आता तिथून टर्न घेणार ना तेव्हा घोडबंदर आपलं चालू होणार. तिथून मग आपण ठाणा वगैरे ते सगळं येणार. मग कळलं? काय झोप झाली नाही पूर्ण? झोप पण नाही, भूक भरपूर लागते. अच्छा, आता आपण गावी जातोय. कसं वाटतंय तुला? छान छान वाटतंय. मग एक्साइटेड होती ना रोज. आता 5 दिवस राहिले, आता 2 दिवस राहिले, आता उद्या जाणार आहोत आणि आता आपण निघालेलो आहोत. चला आता पेट्रोल भरून झालेलं आहे. आता आपण कुठे आलो? घोडबंदर ना. 1 तासात आलो नाही. भाईंदरचा ब्रिज आहे ना हा, तोच घोडबंदर. टर्न घेतल्याच्या नंतर ना घोडबंदर रोड. आता जवळच आहे. हा तो ब्रिज आहे वैशू. अच्छा, हा हे ब्रिज क्रॉस केलं की झालं. तर बरं 1 तासामध्ये आलो ना आपण. ट्रॅफिक नाही मिळालं. हो ना, पटापट आलो. खरंच आलो पटापट. ट्रॅफिक नाही भेटली.
बघूया आता रोडची अवस्था काय आहे. आता आपण कुठे आलोय? आता आपण नाश्त्यासाठी थांबलोय. इथे आहे जोशी वडापाववाले. पण कोणत्या साईडने? पनवेलच्या पुढे. म्हणजे आता आपण टर्न घेतलं. पनवेलचं जे डीमार्ट आहे ना तिकडून आता आम्ही टर्न घेतलाय आणि तिथे आम्ही नाश्ता करतोय. कारण आता आम्ही नाश्ता आणलेला नाहीये, त्याच्यामुळे आज नाश्ता घेतला. त्या नाश्त्यासाठी संतोषा म्हटलं पहिला ती जाऊन बघ तिकडे काय नाश्ता आहे ते. पण इथे मस्तपैकी साबुदाणा वडा पण आहे, वडापाव पण आहे, समोसा पण आहे आणि हे सगळं आमचं फेवरेट आहे. संतोषा मला सगळं एक एक आण, सगळं आम्ही खाऊ. सगळ्यात आवडतं. बाहेर एकदा काय पोट भरलं ना की जेवायची जरूरत पण नाही. हा आता बघू भूक लागली तर मग खाऊ काहीतरी, नाहीतर मग नाहीतर मग पोट भरलं की मग मला टेन्शन नाही. दुपारी नाहीतर काय पटापट जाता पण येईल ना गावी, जास्त थांबायची गरज नाही लागणार. बघू पण आपल्याला संध्याकाळची 9 तरी वाजतात. कशाला आपण सकाळी मुंबई निघाले ते 9 वाजतात. ते जेव्हा आपण 9 वाजता निघतो तेव्हा ना, आपण आज आपण लवकर निघालोय. 8 तरी वाजतात. माझी झोप झालेली नाहीये त्याच्यामुळे मला झोप येते आहे खरं तर. आता नाश्ता करून झोपणार आहे मम्मी आणि मग मी जागरण. हो जागरण मोठी. ठीक आहे आता आम्ही नाश्त्याला दाखवलं तुम्हाला नाश्ता कसा आहे तो. आणि बाहेर मस्त पाऊस येतो आहे. आता थोडा कमी झाला पण आधी थोडासा होता जास्त, पण आता कमी झाला. आहे 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 पाऊस. ओपन केल्यावरती जास्त कळतं की पाऊस आहे असं. मस्तपैकी पावसात गाडीत बसून मस्तपैकी आम्ही नाश्ता करणार आहोत. आणि आम्ही दोघी खाली उतरलोच नाही कारण आम्हाला असं पण कंटाळा येतो. नाही आवडत पाऊस. आम्हाला असं पण कंटाळा येतो गाडीतून बाहेर उतरा आणि नाश्ता करा आणि आम्ही मोस्टली गाडीतच करतो नाश्ता. नाश्ता पण आणि जेवण पण. माझं काय मी पप्पाजवळ उतरेल पण. हा ही उतरते पण मी मोस्टली नाही उतरत, मला कंटाळा येतो. ते गौरी गणपती विसर्जन असेल ना त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही पण रिटर्न यायला निघणार आणि तेव्हा खरं तर गर्दी असणार, त्यामुळे सकाळी लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न करायचा आहे. सकाळचे 9 वाजलेले आहेत. 9 अजून वाजले पण नाही, 10 मिनिटं अजून बाकी आहेत. तरी पण एवढी लोक इथे बसलेली आहेत नाश्ता खायला आणि भरपूरशा गाड्या आहेत इथे पार्किंगमध्ये. ह्या पार्किंग पण मोठी आहे यांची, भरपूरशा गाड्या पण इथे पार्किंगमध्ये आहेत. आम्हाला वाटतं की आम्हीच लवकर निघालो आहोत, पण असं नाही आहे. भरपूर जण आहेत जे लवकर निघालेले आहेत कोकणामध्ये जाण्यासाठी. म्हणजे आमचं गाव पण कोकणच आहे. कोकणामध्ये जाण्यासाठी बरेच लोक लवकर निघालेले आहेत आज. मला वाटलं की आम्हीच लवकर निघालो, म्हणजे आम्हाला तर विरारवरून यायचं होतं. आता हे लोक कुठून कुठून आले असेल, कदाचित पनवेलमधून पण निघालेले असतील, माहिती नाही. बाकी मी ही जी आज लिपस्टिक लावली आहे ना ती केसरला बिलकुलही आवडलेली नाहीये. थोडीशी ना ऑरेंज टाईप मध्ये आहे ती. खरं ते ब्राऊन मधले शेड आहेत, असे छोटे 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 हे आहेत जे आपली लिक्विडवाली लिपस्टिक आहे ना ती. तर त्याच्यामध्ये एकच कलरचे वेगवेगळे शेड आहेत आणि मला माहिती नव्हतं की आणल्यानंतर ते कसे असेल. तर त्यातले 1-2 शेडच मला आवडले, बाकीचे 3 शेड बिलकुल आवडले नाही. थोडेसे असे ब्लॅकिश आहेत ते, म्हणजे ब्राऊन आहे, डार्क ब्राऊन लावल्यावरती कसं थोडंसं दिसतं, थोडंसं ब्लॅकमध्ये जातं, तशा टाईपमध्ये आहेत. आता ही जी लिपस्टिक लावली आहे ती थोडीफार ठीक वाटते मला,
ऑरेंज वाटते. ऑरेंज वाटते ना. थोडीशी ऑरेंज वाटते व्हिडिओमध्ये, पण थोडीशी वाटते मला वाटतं ऑरेंज. तर ती केसरमध्ये तिला नाही आवडली आहे ना. डेंजर दिसते. आणि अजून एक आहे, ती पण ह्याच शेडमध्ये आहे, पण ती थोडंसं वेगळं आहे. बाकीचे शेड खरं तर नाही आवडलेत. मला वाटलेलं की मी पिंकिशवाले मागवलेत, पण पिंकिश नाही आहेत, हे ब्राउनिश आहेत. त्या बघू नेक्स्ट टाइम मागवेन तेव्हा कसे असतील ते. नको मग तेव्हा ते सिम्पल असतं ना सगळं. नाही, मला लिक्विड वाले मागवायचे होते म्हणून मी मागवले. मोठा तरी मागवायचं लिक्विड. नाही अगं, छोटे आहेत म्हणून तर व्हरायटी मध्ये मिळाले ना आपल्याला कलर. छोटं मी काल लावलं ते एवढं डेंजर दिसत होतं. अरे ते केस ते ब्राऊन कलर आहेत ना, म्हणून ते तसे दिसतात आपल्याला. आता नेक्स्ट टाइमला बघेन मी दुसऱ्या कलर मध्ये मागवेन. हा त्याचा कलर किती दिसतो. नेक्स्ट टाइमला दुसऱ्या कलर मध्ये मागवेन, मग कळेल आपल्याला. संतोष आणलेला आहे, वडापाव आणलाय, इथे भजी आहेत, कांदा भजी. समोसा नाही भेटला त्याच्यामुळे वडापाव, साबुदाणा वडा आणि भजी. भजी नंतर खाऊया आपण. हा पहिले आपण वडापाव आणि साबुदाणा. वडापाव दाखव. मस्त आहे ना वडा? वडा मोठा आहे पण. हा केवढा मोठा आहे. कळलं. आणि हे पप्पा इथे वडापाव. हे बघ माझा वडापाव. हा आणि साबुदाणा. आणि साबुदाणा वडापाव दाखवते. हे साबुदाणा वड्याची तुझी फेवरेट चटणी पण आहे याच्यात. दही 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 पहिला तेच खा. हे बघ दाखवून दे पाहिजे त्याच्यामध्ये. हे बघ वडे दिसत आहेत का, आणि हे दही आहे सोबत खायला. तर आता आपण खाऊन घेऊया. तू वडापाव खाऊन घे, मग तुला त्याच्यात देते मी. हा साबुदाणा वडा. पाव खोलून दे. पाव खोलून देऊ मी का तू घेतेस खोलून? चटणी नको तुला? चटणी नाही घेत तू ना. तुला पाहिजे तू घे. चटणी किती तिखट आहे ते बघ पहिला. आणि हे घेऊन आला त्याच्याकडून प्लेट. हो ओली झालेली वाटतं ना. नाश्ता खाणं चाललेला आहे. काय काय घेतलं नाश्त्याला? आता पहिला मिनिट वडापाव खाऊन घेऊया, मग साबुदाणा वडा खाऊया. आणखी काय? छान आहे वडापाव. नंतर आरामात भजी. वडापाव खाल्ले. भजी कधी खायचे? हे 2 खाऊन झाला की मग तुला खायची आहे ना भजी? थोडस काय. चहा होती पण चहाला मजा नाही. खाल्ली तुम्ही? हा चहा पियालो आम्ही. खाल्ली काय म्हणते म्हणूनच म्हटलं. काय काय त्यांना खातात चहा, पण चहाला जरा पण चव नाही होती त्याला. 25 रुपयाची चहा होती पण त्याला चव नाही. म्हटलं जरा तरी साखर टाकायची. म्हणजे तुम्ही घेतली होती? हो आम्ही चहा घेतली. त्याला मी बोललो ब्लॅक टी नव्हती ना, ब्लॅक टी नव्हती. त्याला बोललो मसाला डोसा तरी घे नको. डोंगरावरती पण किती आहे धोका आहे. धोका आहे का धूळ आहे? धोका आहे ते. आता ते एवढं डोंगरावरती करून असं भरपूर आहे. काय करते की सर? आता संतोष आणि ओंकार दोघं जण जेवून झालेले आहेत. संतोषावर तुम्ही जेवून घ्या, आम्हाला काही भूक नाही आहे. जेवणाची तरी भूक नाही आहे. तुम्ही आम्ही जेवलो नाही. आता आम्ही पुढे काहीतरी नाश्त्याला घेऊ. ते पण वाटलं तर घेऊ, नक्की नाही. पोटाचं जास्त असं काही वाटत नाही, खाली झालेलं आहे त्याच्यामुळे. तर आता आम्ही चिपळूणकडून पुढे निघालेलो आहोत. पुढचा प्रवास चालू झालेला आहे चिपळूणच्या पुढचा. आणि आता वाजले आहेत 2 वाजले. म्हणजे एकदम बरोबर टाइम टू टाइम आम्ही आमचा प्रवास चालू आहे. लेट वगैरे काही होणार नाही. राजूला विचार ना, राजूला.
ही CNG ची लाईन आहे काय? हे मार्केटला लागली. मार्केटला आले ना, CNG लाईन पुढे असेल. शॉपिंगला आले शॉपिंगला आलेले. हा आज गौरी येणार आहेत ना. एवढी लाईन लागलेली आहे गाड्यांची. राईट साईडला मार्केट आहे, निघा तिकडे. त्या साईडला ना. आज काय तरी आजच ठीक आहे. आज 5 दिवसाची गणपती आज रविवार आहे. हा आज 5 दिवसाचं गणपती विसर्जन. विसर्जन आहे ना. गावात एक तर असं लांब जायची गरज लागत नाही ना गणपती विसर्जनासाठी. हा आपल्या गावाच्या गावामध्ये असतंच काही ना काही दिवस. या तर नदी असते, नाहीतर काय आपलं असतं पर्याय आमचा. पर्या. काही ठिकाणी समुद्र जवळ त्याचं समुद्रात हे करतात ना विसर्जन. गणपती विसर्जन. केवढं हे लागल्यात बाई. एसटी आहे त्या ना. हा मुंबई टू गाव टू मुंबई. हे आता कधी निघतील माहितीये? परवा 3 तारीखला सर्व निघतील. बुधवारीच निघतात जास्तीत जास्त. आता डेपो आला ना. हा आला राजापूर आला. हा डेपो आला. आपण वरूनच घेतली काय गाडी? होय होय याला गाडी बघायला पाहिजे ना. अच्छा अच्छा. हा हा. आज कुठे सोडायचं? हा आज नाही सोडायचं तुम्हाला? ना मग मी घेऊन जाणार. तुला परत तिथून येते परत लपडेल. काय आज गाडी नसते. हा घेऊन चाल. अरे मी चालवतो वैशू गाडी. काय चालवतो पण आता त्यांना यायचं पण आहे ना बुधवारी. हा बुधवारी यायचं आहे ना. ते येतील ग. आता आम्ही पोहोचलो आहोत राजापूर डेपोमध्ये. आणि आता गाडी काय म्हणतं काय बोलू शकते मी. अरे आता गाडी मी चालवणार आहे. गाडी दिलेली आहे संतोषच्या हातात चालवण्यासाठी. आणि जे गाडी ड्रायव्हिंग करत होता तो आता त्याच्या घरी गेला आहे. चिपळूणला जातात ना रे. हा चिपळूणला. तो चिपळूणला गेला आहे आणि आता संतोष पुढचा प्रवास करणार आहे. संतोष ऑल द बेस्ट. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मोरया. सावकाश चालव, आरामात चालव. मी आहे तुला गाईड करायला. अरे हा रे बाबा. ओके. मम्मीला गाईड करत नाही. काय कधी करणार मम्मीला गाईड? झालं आता आलं ना तुला. फास्ट चालवतोस ना. फास्ट नाही चालवायची केस, व्यवस्थित चालवायची आपल्याला गाडी. फास्ट वगैरे नाही चालवायची. थोडं पुढे रे. गाडी पण पुढे आरामात. हा संतोष. काहीच आपल्याला घाई अशी नाहीच आहे. चालू गाय. गाईंना सांभाळा. सूर्याचा प्रकाश मस्तपैकी तोंडावर आलेला आहे माझ्या. संतोष या दुकानात गेलेला आहे दही आणायला. हो हो मॅडम. अच्छा काय हळू आणि आरामात चालव, कारण गावाला फर्स्ट टाइम चालवतोय तू गाडी. त्याच्यामुळे गावचे रस्ते फर्स्ट टाइम आहेत तुझ्यासाठी गाडी चालवण्यासाठी. त्याच्यामुळे सांभाळून. चला आता मी जरा गाईड करते त्याला. अरे हा कुठे धावा देतोय, हा बघ कसा धावतो. अरे अरे नको रे प्लीज. ए थांब रे यार. तू काय ते असं अरे धावतोय बघ ना तो. मला भीती वाटते ना त्याची, म्हणजे त्याला काही त्रास होईल म्हणून भीती वाटते. गाडीच्या पाठी धावतोय. त्याला साखळी लावलेली होती. आणि साखळी त्याला कुठे लावली? हो लावलेली होती, मी बघितली म्हणून तर बोलते. आरामात. हा चला आता मी संतोषा गाईड करते. हा एक तर तुझा एल आहे ना समोरच्या साईडने पण लावून टाका आता. हो आता गेल्यावर लावूया. हा आरामात हॉर्न देत 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 जाऊया. हो हे टर्निंग असतात ना म्हणूनच मला हे वाटतं, बाकी काय नाही. आणि आपण म्हणतो गावच्या आतल्या साईडला जास्त असतात टर्निंग्स.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हा टर्निंग भारी जाम आहे पण ना, खूप असं वळण खूपच जास्त आहे ह्या टर्निंगचं ना. नशीब कोण नाही जास्त गाड्या घेऊन येणार आहे. सिग्नल का पाठशाला दिला की पाठशाला द्यायचं पुढे जाण्यासाठी. आपलं इथे टर्निंग आहे सावकाश टर्निंग. अंदर जाऊ दे, रिक्षा वगैरे जाऊन दे. पाठी करून दे ना. हा तुला दिसतंय पाठी. हा सावकाश घेतलं टर्निंग संतोष. थोडं इकडे घे, लेफ्टला बेल्ट लावायचं. अच्छा मला पण लावावं लागेल काय. मी पण थोडीशी घाबरलेली आहे कारण गावच्या साईडने संतोष गाडी चालवतो आहे त्याच्यामुळे. फर्स्ट टाइम हायवेवरती चालवलीच नाही त्याने. चालवणार होता हायवेवरती, त्याला लवकर यायचं होतं ना. हा काय त्यामुळे मला लवकर यायचं पण होतं गावाला ना. म्हणजे टाइममध्ये यायचं होतं. 5 वाजता आम्ही निघालो. 5 नाही 5:30 वाजता. आणि आता बरोबर म्हणजे 12 तासात आम्ही पोहोचलेलो आहोत गावाला. संतोष सावकाश. हा सावकाश. स्लोली. एवढे 20च्या वरती जाऊ नकोस. चला मी जरा गाईड करते. हा एवढे छोटे आहेत की 2 गाड्या नाही जाऊ शकत आरामात. त्याच्यामुळे सांभाळून जावं लागतं. हा इकडे जरा साईड घे. अरे अच्छा डिक्की ओपन राहिली काय. हा 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 करते. आरामात 15 मिनिटाचा आपल्याला अर्धा तास लागला. काही हरकत नाही. चला सावकाश आपण जाऊया. त्यांना पुढे जाऊन द्या पण आरामात जाऊ. कोण चालवत होती केसर. अरे याच्यावरती हे आली वाफ आली आहे ना. ओपन करावं लागेल. ओपन केलं तर जाईल ना वाफ. इथे रस्ते छोटे आहेत त्याच्यामुळे जरा आरामात चालवायचे. आपण कितीला बघितलं. 40ला बघितलेलं ना रे टायमिंग. 10 मिनिट झालेले ऑलरेडी. 15 मिनिट झाले आहेत. अजून आत्ता आम्ही पोहोचू थोड्याच वेळात. अजून 15 मिनिट लागू शकतात आम्हाला कारण आम्ही आरामात चालवतो आहोत आज. गावचं वातावरण बघा ना काय मस्त दिसतंय ना. माझी शाळा आहे. सगळीकडे हिरवगार. हे मंदिर ही ना संतोषी शाळा. ही आता ही ही 7वी पासून होती ना. 7वी पर्यंत आहे. 7वी पर्यंत म्हणजे किती पासून. 5वी पासून. पहिली पासून ते 7वी पर्यंत. पहिली पासून इथे होती म्हणजे आता पहिली पासून तिकडे 5वी पर्यंत आपल्या गावात होती. हा तेच मी म्हणते 5वी 6वी 7वी इथे. हा इथे 6वी 7वी. अच्छा 2च वर्ष फक्त. 2 वर्ष. ओके. बाकी आपल्या गावातच होती ना. ठीक आहे चला सांभाळून चालवा. गाडी येते पुढून. अवकाश. आम्ही गावात पोहोचलेलो आहोत आणि आता सगळ्यात मोठा टास्क आहे हे वरती चढवायची ही गाडी आपल्याला. थांब जरा संतोष रिलॅक्स कर जरा इकडे. हा त्यांना जाऊ दे कोणाला जायचं तिथे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.
फायनली गाडी चढवलेली आहे. हा फर्स्ट टाइम नंतर आता नेक्स्ट टाइम मला तू टेन्शन नाही तुझं काहीच. आता तू व्यवस्थित चालवशील. लाईट गेली आहे आणि हे लोक म्हणतात तुम्ही गाडी चालवत आणली. त्यांना माहिती नाही ना गाडी चालवतो संतोष. हे बघत बसले तू गाडी चालवत आणली खरंच. ड्रायव्हर नाही आला आज. इथे हे लावतंय का समय लावतंय. आता लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे समईच्या प्रकाशातले गणपती बाप्पा आमचे दिसत आहेत. छान आहे बाप्पा. बाप्पा छानच असतात. समय लाव ना ती. लाईट आलेली आहे आणि आम्ही सगळे खुश झालेलो. त्याला आता आम्हाला फ्रेश व्हायचं आहे त्याच्यामुळे. तर चला आता फ्रेश होऊन घेऊया. आणि आज आमच्याकडे लेडीज डान्स करायला येणार आहे. असं फुगडी घालायला येणार आहेत असं वहिनी सांगत होत्या. मला पण माहिती नाही, फर्स्ट टाईमच त्या म्हणजे यांनी काय नवीन स्टार्ट केलं की काय माहीत नाही मला, कारण मी बघितलं नव्हतं त्याच्यामुळे. तर आता बघेन ह्या वर्षी, कारण गेल्या वर्षी आम्ही आलो पण नव्हतो खरं तर ना गणपतीमध्ये. हां आमचा बाथरूम दिसतोय ना. आमचा बाथरूम असा मोठाच बनवला आहे आम्ही. तर चला आता आम्ही फ्रेश होऊन घेतो.